4,500 रुपये रकमेचे 4 वर्षाचे व्याज 1,530 रुपये होते, तर व्याजाचा दर साल दर शेकडा किती? आता या ठिकाणी मी किंमत भरलेली आहे. मुद्दल आहे 4,500, दर काढावयाचा आहे, कालावधी आहे 4 वर्षाचा आणि व्याज आहे 1,530. आता आपण आता दराचं सूत्र लिहिलेलं आहे. दर बरोबर स गुणिले 100 भागिले म गुणिले क, म्हणजे सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी. आता ते आपण किमती घालूया. सरळ व्याज किती आहे बघा, व्याज आहे 1,530 गुणिले 100 भागिले मुद्दल आहे 4,500 गुणिले कालावधी आहे 4 वर्षाचा. आता भागाकार करूया. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं, राहिले किती 1,530 भागिले 45 गुणिले 4, म्हणजेच आता ह्याला भागायचं आहे 1,530 भागिले 5 चौका 20, शून्य हातच्याली 2, 4 चौक 16, 2 18, म्हणजे 1,530ला 180ने भागायचं आहे, म्हणजे ह्या शून्याला हे शून्य गेलं, म्हणजे 153 भागिले 18 आपण करूया. 153 भागिले 18, 18 8 44 असे, वजा चिन्ह 13तून 4 गेले, राहिले 9, 4तून 4 गेले 0 0. आता 9ला भाग लागत नाही, दशांश चिन्ह 18 0, शून्याचा भाग लावला, 9 घेतले, वरून घेतला 0, 18 5 90 0 0, 8 दशांश 0.05. पण आपण दशांश चिन्ह मध्ये लिहिलं तर ह्याची किंमत कमी होते ना. खरं याचा अर्थ आहे 8.5%, म्हणजे 8.1/2. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर.